बॉल तयार. सुरुवात दोनही संघाला विजयासाठी शुभेच्छा. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती मिस्टर स्ट्रोक, बिग विकेट असेल आणि पहिल्याच बॉलला मिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालाय तो मिनेश. गेले 2 दिवस आज आणि उद्या या मैदानावरती ही सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रेग्युलर सकाळच्या सत्रामध्ये 2 दिग्गज संघ एकमेकांच्या समोर नेहमीच, एका बाजूला अभिषेक सिंगचा संघ, दुसऱ्या बाजूला देवेशचा संघ. सकाळ ठीक 8:30 वाजता हे सामने आपण या मैदानावरती पाहतो. सोपान भेरे यांची जबरदस्त फलंदाजी, रिंकू दर दिवशी सकाळी आम्ही पाहत असतो. उद्याच्या दिवशी कदाचित ते आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. चला, कमिटीचे सगळे व्हॉलेंटियर्स यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. हाफ ट्रॅकर यावेळेस आल्या आल्या आक्रमण केलंय आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या अगदी बाहेर, लँड होईल सीमा पार षटकार. जवळपास ही 6वा सामना आजच्या संपूर्ण दिवसात. एकूण 7 सामन्यांचं शेड्यूल. पुन्हा हाफ ट्रॅकर यावेळेस हवेत उडवण्याचा पुन्हा प्रयत्न केला. याच दरम्यान अनेक मान्यवरांनी देखील या स्पर्धेला भेट दिली. त्याने या स्पर्धेकरता खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यापैकी काहीच मान्यवर आजच्या दिवसात आले, काही उद्याच्या दिवसामध्ये देखील येतील. त्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक ब्लॉकबस्टर हिट, सिक्सर. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉल तयार. गती परिवर्तन यावेळेस चेंडू जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एकच धाव, धाव संख्या 14, 14 ऑन द बोर्ड. 14 धाव धावफल करते लागतात. पुढचा बॉल, बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती परिवर्तन केलंय. व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळालं सिद्धार्थच्या समोर आणि हा डॉट बॉल. ओव्हर होतोय, ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकानंतर. धावसंख्या धावफल करते 14. चला, विशांतजी इथे आलेले त्यांचा सन्मान या ठिकाणी करूयात. या स्पर्धेकरता त्यांचं मोलाचं सहकार्य मी विनंती करतो सन्माननीय हरिजी केणे आणि निलेशजी यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सुरेश यांना आपण पाहतोय. या ठिकाणी होणारा सन्मान आपण बघतोय.
शॉल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि धन्यवाद. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील घेऊन येतोय पुढचा चेंडू. या पांडे साहेब या, आपलाही सत्कार होईल. यावेळेस वेगवान चेंडू, एकच धाव देऊन जाईल. बॉल तयार. आपण जर पाहिलं या ओव्हरमध्ये धावा झालेल्या एकूण 15 धावा. यावेळेस पुन्हा एकदा कट करतात पॉइंटला. आज मात्र ज्यांचा वाढदिवस आहे ते अक्षय कारभारी उर्फ विटू यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षय कारभारी एक जबरदस्त फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि बैलगाडा क्षेत्रातील एक महत्वाचं नाव. यावेळेस वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 17. बॉल तयार. यावेळेस मात्र हवाई फायर केलाय आणि 2 खेळाडूंच्या वरून 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल एकूण 21. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू, मिस टायमिंग आहे. 2 खेळाडू प्रयत्न करतील आणि दोघांनाही यश मिळू शकलं नाही. झेल टिपण्यामध्ये दरम्यान मिळत आहेत 2 धावा आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 23. 23 ऑन द बोर्ड. बॉल तयार, पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली आहे आणि त्या कमी गतीचा योग्य तो मोबदला मिळतोय. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. सन्मान किया जाएगा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवराय यांची प्रतिमा देऊन या स्पर्धेकरता त्यांचंही मोलाचं सहकार्य आहे आणि प्रत्येकाच्या करता या ठिकाणी सुंदरच्या फ्रेम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. धन्यवाद पांडे जी, आपका कहे दिल से यहाँ पर हम सब शुक्रगुजार जरूर है. आठवण भेट म्हणून ही सुंदरशी फ्रेम. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या धावफलकावरती 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पुढचा बॉल. यावेळेस मात्र फुलटॉस आहे. तोफा होता कबूल होईल, सीमारेषे बाहेर, षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती आणि या सामन्यामध्ये जबरदस्त मजा जरूर येईल. 35 धावा. पुढील चेंडू, पुन्हा एकदा स्लाइस केलाय, फुलटॉस, चुकीला माफी नाहीये. 1 मोर, सिक्सर.
फलकावरती 41 ऑन द बोर्ड. दोन चेंडू दोन लागोपाठचे सिक्सर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये 3 येतील का हे देखील पाहणं गरजेचं, कारण या स्पर्धेमध्ये लागोपाठ 3 विकेट आपण पाहिलेले आहेत. याच दरम्यान शरद रसाळ यांचं इथं आगमन झालेलं आहे. कल्याणच्या खाद्य संस्कृतीची ओळख असणाऱ्या नैवेद्यम, श्री नैवेद्यमचे मालक यावेळेस मात्र साईज करतोय. एकच धाव. श्री नैवेद्यम हॉटेलचे मालक इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र अतिशय सुंदर स्ट्रोक आहे, पण सरळ खेळाडूच्या हातामध्ये फलंदाज बाद. घेऊन यावेळेस मात्र अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक. एकच धाव. एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 43. 43. चेंडू शिल्लक अजूनही एक चेंडू अजूनही बाकी. बॉल तयार. षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेत उडवला. क्षेत्ररक्षक आहेत. मिस टायमिंग असेल आणि टिपला जाईल. अजून एक झेल. फलंदाज बाद. वळत मॅचच्या दिशेनं. चला स्पीडअप करा प्लीज. टीम पूजा एंटरप्राइजेस बदलापूर स्पीडअप करा. गोलंदाज योगेश. मागच्या मॅचचा हिरो योगेश. बॅट्समन शाहिद आणि हनुमानची जोडी. पंच देवेश आणि पंच दुर्गेश यांनी मात्र खूप चांगला खेळ, खूप चांगली भूमिका या ठिकाणी पार पाडली. त्याचबरोबर पंच अभि आणि पंच प्रशांत यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक. 43. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सामना सुरू करायचा आहे प्लीज. पूजा एंटरप्राइजेस बदलापूर सामना सुरू करायचा आहे. योगेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही. एकच धाव मिळेल. एका धावेच्या नंतर समीकरण जाऊन पोहोचतं एकूण 44. 44 ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक 5. स्ट्राइक एंडला शाहिद. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढचा चेंडू.
हाफ ट्रॅकर यावेळेस पुल केलाय पण पॉवरफुल नसेल. 30 यार्ड मध्येच पडतो चेंडू आणि त्या दरम्यान 2 धावा वसूल केल्या जातील. या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 46 धावसंख्येवरती. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा. शाहिद ऑन स्ट्राइक. योगेश पुन्हा एकदा वेदांकडून यावेळेस गती कमी केली आणि त्याचा फायदा घेतला योगेशने. डॉट बॉल. 3 चेंडू अजूनही बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन योगेश. हाफ ट्रॅकर यावेळेस पुल केलाय. पॉवरफुल आहे आणि सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आग लगी है. $52. बावन्न धावा धावफलकावरती. 52 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा समोर खेळतात यावेळेस. एक्झिक्युशन खूप चांगलं. क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 54 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग मधला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू आणि आता मात्र फिनिश केलाय आपल्या स्टाईल मध्ये हा षटकार.
61 धावांची गरज आहे. चोवीस चेंडूंनी 61 धावांची गरज पूजा एंटरप्राइज या संघाला. पहिलाच बॉल आणि मिनेश LBW ची विकेट या स्पर्धेमध्ये काउंट केली जाणार नाही. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट बॉल. मिनेश बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू आणि त्याच वेगातल्या चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर या षटकाराच्या मदतीनं चला व्हॉलंटियर्सला विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या. व्हॉलंटियर्स बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा फुल पॉवर पॅक. सिक्सर. आजच्या दिवसातील हा उत्तुंग असा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 12. 61 ची गरज आहे. त्यातल्या 12 धावा आतापर्यंत उभारल्यात. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. पहिला चेंडू डॉट. एक षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. घेऊन येतोय पुढील चेंडू. वेगवान चेंडू यावेळेस बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 सर्कल पुढे. एकूण 13. 4 चेंडूंच्या मदतीने. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान तेसरा चेंडू. एकच धाव देऊन जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 14 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शेष. मिनेश पुन्हा एकदा. मिनेश बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू आणि त्याच प्रकारचा फटका. चांगली फिल्डिंग. एकच धाव देऊन जाईल आणि ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15. 15 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. DJ
18-46 पीके अँड सन्स यांनी रिपोर्टिंग करायचंय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. संतोष. संतोष बॉल तयार. संतोष स्ट्राईक एंडला फलंदाज नरेश. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकरी सर्कल पुढे. सोळा धावा धावफल करती. 16 ऑन द बोर्ड. सोळा धावा धावफल करती. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवर. चला फास्ट खेळायचंय प्लीज. अजून एक सामना बॅलन्स आहे. वेगवान चेंडू यावेळी स्वीप करायचा होता. बॅट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि अतिशय सक्सेसफुल झालाय. डॉट बॉल. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा नरेश. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे हे ओळखून एक्झिक्यूट केलाय. सीमारेषेचा वेध घेणारा धमाका सिक्सर. पुढील चेंडू बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र वेगवान चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉल झालाय आणि समीकरण अजूनही आपण पाहतोय 22 धावा. 22 ऑन द बोर्ड. बावीस धावा धावफल करते. चला स्पीडअप करा प्लीज. बॉल तयार. स्ट्राईक एंडला नरेश. बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज यावेळेस वेगवान चेंडू. तेज तरार. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. डॉट बॉल. समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलत आहे. 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर वेदांकडून संतोष. यावेळेस अजून एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. डॉट बॉल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. या ओव्हर मधला नरेशला मात्र थांबवलंय काही चेंडूंमध्ये. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला नरेश. संघाला विजयाचं स्वप्न दाखवलंय ते पूर्ण करण्याची गरज. नरेश. नरेश टू संतोष. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर.
पुढील चेंडू घेऊन संतोष. स्ट्राईक एंडला नरेश. चला स्पीडअप करायचंय प्लीज. सूचना असतील स्पीडअप करायचंय. कनक 11 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतो षटकातील हा अजून एक चेंडू. आणि आता मात्र ज्या 2-3 फटक्यांसाठी तो वाट पाहत होता तो चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. हा षटकार रिदम तुटता कामा नये. जो काही रिदम आहे आपला तो कंटिन्यू ठेवायचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28. चला स्पीडअप करा प्लीज. पंच सक्त ताकीद द्यायची आपण. धावसंख्या धावफलकावरती 28. चला रवी जरा संपर्क साधा. रवी मॉर्निंग क्रिकेट क्लबचे रवी. तेहतीसची गरज. गोलंदाज शाहिद. चला रवी आपण संपर्क करा. शाहिद 33ची गरज. 12 चेंडूच्या मदतीनं पहिलाच बॉल. यावेळेस गती खूप चांगली ठेवली. अचूक ओळखलं फलंदाजाला कोणत्या पद्धतीचा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा आहे. त्या पद्धतीने चेंडूची फेकी आणि डॉट बॉल. चांगली सुरुवात. 11 चेंडू 33 समीकरण. 11 बॉल्स 33. 11 चेंडू 33. यावेळेस मात्र वेगाने टाकलेला चेंडू देऊन जाईल एकच धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेच्या नंतर धावफलक 29 या आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड. एकोणतीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज शाहिद. स्ट्राईक एंडला फलंदाज नरेश. बेस्ट हार्ड हिटर फॉर दिस टीम. ज्याने मात्र खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी आतापर्यंत दाखवलाय. पण विजयाचं स्वप्न साकार करण्यासाठी अजूनही काही कालावधी शिल्लक आहे आणि त्याच कालावधीमध्ये तुम्हाला उर्वरित धावा बनवायच्या आहेत. नरेश टू शाहिद. हाफ ट्रॅकर यावेळेस पुल केलाय. पॉवरफुल पॉवर पॅक धमाकेदार स्ट्रोक येईल हा सीमा. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 35 या आकड्यावरती. सव्वीसची गरज. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला फलंदाज नरेश. गती कमी केली. ओहो फुलटॉस बनवून मारला या ठिकाणी. हा सीमारेषे बाहेर. अजून एक षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 41 धावा धावफलकावरती. 2 चेंडू 2 षटकार आलेत. चेंडू शिल्लक अजूनही 2. लास्ट 2 बॉल्स टू गो. तेरा धावा आतापर्यंत आल्यात. नरेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा
हाफ ट्रॅकर यावेळेस पुल केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय. एकच धाव एका धावेच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती 42. 42 धावा धावफलकावरती लागतायत. एकोणीसची अजूनही गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन शाहिद. हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा. हनुमान येत आहेत चेंडूवरती. एकच धाव. नरेश स्ट्राईक वरती आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तर 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 18ची गरज. 6 balls 18. प्रशांत नवीन फलंदाज. नरेशला धावचित करणं ही मात्र खूप मोठा ॲडव्हान्टेज निघालाय गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. पण फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणी जरूर वाढल्या आहेत. 6 चेंडू 18ची गरज कंपल्सरी. सहा चेंडू 18ची गरज. हेमंत. 6 चेंडू 18ची गरज. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे त्यामुळे अजूनही आशा अपेक्षा जरूर. चला मॅच सुरू करा प्लीज. हेमंत बॉलिंग ट्रॅकवर. 18ची गरज 6 चेंडूंच्या मदतीने. बॉल तयार. सामन्याचं स्वप्न, विजयाचं स्वप्न कोण साकार करेल. 6 चेंडू 18ची गरज. पहिलाच बॉल. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. डॉट बॉलच्या मदतीने एक चांगली सुरुवात. 5 चेंडू 18. 5 चेंडू 18ची गरज. 5 चेंडू जिंकण्यासाठी 18ची गरज. बॉल तयार. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू. डॉट बॉल. 4 चेंडू करायच्यात 18. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. चला पीके अँड सनचे कॅप्टन आलेले आहेत. त्यांचं स्वागत शेवटच्या सामन्यासाठी. यावेळेस वेगवान चेंडू आणि आता मात्र येईल आणि निर्णय. वन प्लस विकेट.
3 चेंडू 17ची गरज आहे कंपल्सरी. 3 चेंडू 17. तीन चेंडू 17ची गरज. बघूया स्वतः टीमचा कॅप्टन चला बॅट्समन ने प्लीज. पुढील चेंडू आणि यावेळेस मात्र आल्या आल्या आक्रमण केलंय. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. बॅट्समन नेम प्लीज. सूर्या. सूर्याच्या बॅटमधून 2 चेंडू 11ची गरज कंपल्सरी आहेत याची नोंद घ्या. 2 चेंडू 11. 2 चेंडू 11. 2 चेंडू 11. 2 चेंडू 11ची गरज. हा चेंडू अतिशय महत्वपूर्ण असेल. 2 चेंडू 11. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. 2 चेंडू 11. यावेळेस वेगवान तेज चेंडू आणि डॉट बॉल. 1 चेंडू 11चं समीकरण. एक चेंडू 11. सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट आहे. 1 चेंडू 11 धावांची गरज. आणि यावेळेस विजयी होण्यासाठी अजून थोडासा वेळ विलंब होईल. वाईटचा इशारा. 10ची गरज. बॉल तयार. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पण त्याचा फायदा मिळू शकत नाही. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचा या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल कौतुक. धन्यवाद. चला जाऊया